नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रगडा पॅटीस रेसिपी। चला सुरुवात करूया। रगडा पॅटीसचा रगडा तयार करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे पांढरे वाटाणे। पांढरे वाटाणा मी रात्रभर भिजत टाकलेला होता, तो आता आपण उकडून घेऊया। त्याच्यासोबत लागणार आहे आपल्याला लाल तिखट, हिंग, हळद, धने पावडर, अद्रक लसूण आहे। अद्रक लसूणची आपण पेस्ट करून घेणार आहोत। मीठ आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि कांदा आहे। चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण वाटाणा उकडून घेऊया। याच्यात थोडं मीठ घालूया आणि थोडं तेल घालूया। तेलाने आपले वाटाणे छान मऊ होतात। पॅटीस साठी लागणार आहे आपल्याला बटाटा। बटाटा हा मी उकडून घेतलेला आहे। याची साल काढून आपल्याला मॅश करून घ्यायचंय। सोबत लागणार आहे आपल्याला जिरे, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी, मीठ, धने पावडर आणि हळद। चला आपण पॅटीसची तयार करूया। हे उकडलेल्या बटाट्याचे आपण हे साल काढून घेऊया। बटाटा छान मॅश करून घेऊया आपण। मॅश करून झालेला आहे आपला बटाटा। याच्यामध्ये आपण जिरे, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घालूया। थोडीशी हळद घालूया, मीठ घालूया, थोडी धनी पावडर घालूया आणि आपल्या पॅटीसला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं आपण याच्यात तांदळाचं पीठ घालूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे। याच्या आता आपण व्यवस्थित अशा गोल टिक्क्या करून घेऊया। असं छान गोल पॅटीस आपण सगळ्याचं करून घेऊया। इथे तवा मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे। याच्यावर थोडं तेल घालूया आणि हे तयार केलेले पॅटीस आपण शेकून घेऊया। दोघी बाजूंनी व्यवस्थित असं क्रिस्पी होईस्तोवर शेकून घ्यायचे आपल्याला। हे पॅटीस आपले दोघी बाजूंनी छान भाजून झालेले आहेत। याला आपण आता छान शेकून झाले की हे काढून घेऊया। इथे आपला वाटाणा छान असा उकडून झालेला आहे। चला आपण आता याला फोडणी घालूया। इथे 2 पळ्या तेल आपण गरम करून घेऊया। आपल्या क्वांटिटीनुसार आपण तेल कमी जास्त करायचंय। तेल आपलं छान गरम करून झालेलं आहे। याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया। याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हळद घालूया, धने पावडर घालूया, थोडंसं लाल तिखट घालूया आणि हे वाटाण्याचं उकडलेलं मिश्रण आपण आता याच्यात घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला। चवीनुसार मीठ घालूया त्याच्यात। याला व्यवस्थित उकडी आलेली आहे। याच्यात थोडासा हिंग घालूया आपण आणि वरतून थोडी कोथिंबीर घालूया। थोडंसं आपल्याला गरज वाटली तर आपल्याला याच्यात पाणी टाकायचंय। हे आपला रगडा तयार करून झालेला आहे। चला आपण आता पुढची तयारी करूया। इथे सर्विंग बाउल मध्ये आपण 2 टिक्क्या घेऊया। याच्यात छान गरम गरम आपण आता रगडा टाकूया। पुदिन्याची चटणी घालूया, चिंचेची चटणी घालूया, टोमॅटो घालूया, थोडा कांदा घालूया, वरतून कोथिंबीर घालूया। आपला छान असा कुरकुरीत, चटपटीत आणि टेस्टी रगडा पॅटीस तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।